नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, BMC मार्फत अजून एक नवीन पद भरतीला सुरुवात झालेली आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तर या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, BMC मार्फत SC JE या विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी पद भरती असणार आहे. जवळपास इथं 690 जागांचा समावेश आहे मित्रांनो. ठीक आहे. तर यासाठी टोटल जर म्हटलं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट इथं 45,000 पेक्षा जास्त असणार आहे. कारण इथे म्हटलेले 41,800 ते 1,32,000 पर्यंत पेमेंट असणार आहे. यामध्ये इतर देय भत्ते, इतर आपले महागाई भत्ते असतात यांचा समावेश असतो. म्हणजेच तुमचं स्टार्टिंग पेमेंट 45 ते 47च्या दरम्यानमध्ये असणार आहे आणि हे पेमेंट 1.5 लाखापेक्षा जास्त जाणार आहे मित्रांनो. पेमेंट अतिशय चांगलं असणार आहे. आपली परीक्षा IBPS मार्फत होणार आहे मित्रांनो. आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 16 डिसेंबर. ठीक आहे. तर ही थोडक्यात माहिती सांगून झाली. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी YBD अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. तिथून तुम्ही जाहिरात ही डाउनलोड करू शकता, संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तर बघा, ही जाहिरात आहे मित्रांनो आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही वेबसाईट आहे. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. बघा, आता संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. यामध्ये प्रामुख्याने या दोन पदांसाठी ही पद भरती आलेली आहे, कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता. ठीक आहे. तर यामधील आपल्याला वेगवेगळ्या ट्रेड्ससाठी वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटतात. यामध्ये स्थापत्य आहे, विद्युत आहे, त्यासोबत यांत्रिकी पद आहे. ठीक आहे. जसे की कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं पद आहे, कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिकीचं पद आहे. दुय्यम अभियंताचं देखील स्थापत्य आणि यांत्रिकी विद्युतचं पद असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पदांसाठी ही पद भरती आलेली आहे मित्रांनो. तर बघा, पहिलं जे पद असणार आहे याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. टोटल जागा जर म्हटलं तर 250 जागा आहेत. पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं पद आहे. इथं आपल्याला पेमेंट लेवल दिलेलं आहे मित्रांनो. स्टार्टिंग पेमेंट सांगितल्याप्रमाणे इथं 41,800 म्हटलेलं आहे आणि इतर देय भत्त्यांचा इतर देय भत्त्यांचा समावेश म्हणजे स्टार्टिंग पेमेंट 47,000 पेक्षा जास्त असण्याची शक्यता असणार आहे. ठीक आहे. 47 ते 50च्या दरम्यानमध्ये तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि हे पेमेंट तुमचं 1.5 लाखापर्यंत सुद्धा जाणार आहे मित्रांनो. कारण इतर जे देय भत्ते आहेत ते सेपरेट दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्यानुसार जर विचार केला तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट खूप चांगलं असणार आहे, 50,000च्या दरम्यानमध्ये असणार आहे. ठीक आहे. गट क चं पद असणार आहे मित्रांनो. इथे आपल्याला वेगवेगळ्या आरक्षणानुसार जागा दिल्यात आणि वरती जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत. टोटल जागा तुम्ही बघून घेऊ शकता, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, तर सर्व माहिती तुम्हाला या चार्ट मध्ये दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला शारीरिक पात्रता याविषयी माहिती दिली आहे. यामध्ये जास्त काही शारीरिक पात्रता नाहीये, बसणे, उठणे, चालणे हे नॉर्मली शारीरिक पात्रता दिली आहे. ठीक आहे. दिव्यांगाचा प्रकार दिलेला आहे, कोणकोणते दिव्यांग इथे अर्ज करू शकतात आणि त्यांची जर म्हटलं तर लेवल किती असायला पाहिजे याच्याविषयी माहिती दिली आणि त्यासोबत तुमचं काम काय असणार आहे, कर्तव्य काय असणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती तुम्हाला दिली आहे, जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्या पदाविषयी सुद्धा तुम्हाला इथं माहिती दिली आहे, कनिष्ठ अभियंता. यामध्ये यांत्रिकी व विद्युतचं पद असणार आहे. टोटल जागा जर म्हटलं तर 130 जागा आहेत मित्रांनो. टोटल आपल्याला पेमेंट विषयी इथं माहिती दिली. आता पेमेंट विषयी माहिती पुन्हा पुन्हा सांगत बसणार नाहीये. इथे गट क चं पद असणार आहे मित्रांनो. त्यासोबत टोटल जागांविषयी माहिती दिली आहे. इथं आरक्षणानुसार इथं जागा दिल्यात, ते तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार कुठे किती जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे देखील आपल्याला त्याच प्रकारे इथं माहिती दिली आहे. पुढील पद असणार आहे दुय्यम अभियंता स्थापत्यचं पद आहे. याच्यासाठी थोडं जास्त पेमेंट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यानुसार जर म्हटलं तर टोटल इथं 233 जागा आहे. गट ब चं पद असणार आहे मित्रांनो. एकूण जागांचा समावेश इथं दिलेला आहे, कोणासाठी किती जागा आहेत याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती दिली आहे, जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे. संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपलं पुढील पद असणार आहे इथं बघा, दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युतचं पद असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला आरक्षणानुसार जागा आणि त्यासोबत कॅटेगरीनुसार जागा इथं दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे. संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या जागांचा समावेश असणारे मित्रांनो. जागांविषयी तुम्हाला माहिती समजून आली. आरक्षणानुसार काही विद्यार्थ्यांना सूट आहे. ठीक आहे. माजी सैनिक झालं, महिला झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, तर यांच्यासाठी ती सूट देखील इथे भेटणार आहे. त्याच्याविषयी कोणत्या प्रकारची काळजी करू नका. ठीक आहे. पुढे आल्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता वेगवेगळी दिली आहे. जसे की पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं जे पद आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्हता
काय दिलेले, जसं की 10वी पास त्यानंतर 3 वर्षाचं स्थापत्य किंवा जे आपलं टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड हे शिक्षण आहे, इंजिनिअरिंग पदवी आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तुमची पदवी असेल किंवा पदविका म्हणजेच डिप्लोमा जरी असेल 3 वर्षाचा तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता स्थापत्यमधील. ठीक आहे. तर अशा प्रकारची इथं शैक्षणिक पात्रता दिली आहे. या व्यतिरिक्त हे नसेल तर हे असेल तरी चालेल. वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता दिल्या तर त्यासोबत मराठी विषय असणं गरजेचं असणार आहे. 10वी मध्ये त्याच्याविषयी माहिती दिली. म्हणजे नॉर्मल आपल्याला त्या पदाच्या रिलेटेड इथं शैक्षणिक पात्रता दिली. प्रत्येक पदासाठी ही शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती टाकून देते. तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता, संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. ठीक आहे. पुढील जर म्हटलं तर आपल्याला कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युतचं जे पद आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेलं आहे त्याच्याविषयी माहिती दिली. यासाठी देखील आपल्याला तेच म्हटलेलं आहे 10वी उत्तीर्ण, त्यासोबत 3 वर्षाचं यांत्रिकी विद्युत किंवा ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, त्यासोबत इंजिनिअरिंग मधील पदविका म्हणजेच डिप्लोमा असेल तरी चालेल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम याच्यामध्ये डिप्लोमा झाला असेल किंवा डिप्लोमा या फील्डमध्ये झाला असेल इलेक्ट्रॉनिक्स, यासोबत तुमचा यामध्ये डिप्लोमा झाला असेल. नाही तर पुढे सुद्धा आपल्याला वेगवेगळे ट्रेड्स दिले त्यामध्ये तुमचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्यासाठी जाहिरात व्यवस्थित वाचा आणि तुमचा डिप्लोमा किंवा तुमची पदवी यामध्ये झाली असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता दिली जी तुम्ही व्यवस्थित इथं जाणून घेऊ शकता. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला बघा पुढील पद दिलेलं आहे दुय्यम अभियंता स्थापत्यचं पद आहे. याच्यासाठी तुमची पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला इतर काय इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता दिली किंवा तर ते देखील तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. त्याच्याच रिलेटेड शैक्षणिक पात्रता दिली आहे. तर प्रत्येक पदासाठी ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. तुम्हाला जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, तुम्ही जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. ठीक आहे. पुढे आपल्याला विद्युतचं दिले दुय्यम अभियंता विद्युत व यांत्रिकीचं जे पद आहे याच्याविषयी माहिती दिली. ठीक आहे. तर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. पुढे आपल्याला बघा वयोमर्यादा दिली आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त. तर बघा जे पहिलं आपलं इथं दिलंय खुला प्रवर्गासाठी इथं बघा कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आणि त्यासोबत इथं मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये आपल्याला वयोमर्यादेविषयी इथं जे पण मागासवर्गीय आहेत यामध्ये खुला प्रवर्गातील माजी सैनिक झालोय, त्यासोबत आपल्याला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहे यांच्यासाठी देखील सूट आहे 5 वर्षाची आणि त्यासोबत इतर देखील जास्त सूट आहे तर ती तुम्ही इथं जाणून घेऊ शकता आरक्षणानुसार. ठीक आहे. ही झाली वयोमर्यादा. त्यानंतर बघा सर्व यांच्यासाठी आपल्याला इथं वयोमर्यादेविषयी संपूर्ण माहिती दिली. माजी सैनिक त्यासोबत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी सूट आहे. सर्वसाधारणसाठी इथं आपल्याला वयोमर्यादा दिली. खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि इतर यांच्यासाठी मागासवर्गीयांसाठी 18 ते 43. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्ही आरक्षणामध्ये येत असाल त्यांच्यासाठी देखील सूट असणार आहे. याच्याविषयी माहिती तुम्ही इथून जाणून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे पण आपलं निवडीचे इथून पुढे आपले जे एक्झाम होणार आहे एक्झाम विषयी तुम्हाला माहिती दिली. यामध्ये सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी किंवा क्षमता याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तांत्रिक तुम्हाला 60 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. GK/GS वरती 20, त्यानंतर रिझनिंग वरती 20 आणि जे तांत्रिक टेक्निकल सब्जेक्ट वरती 60 क्वेश्चन. ठीक आहे. याच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. त्या ग्रुपला जॉईन होऊन घ्या. तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील या पदभरती विषय आणि त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर हे सर्व मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तर हा आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यासोबत कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत या पदाकरता हा अभ्यासक्रम असणार आहे. ठीक आहे. याचप्रमाणे आपल्याला अभ्यासक्रम दुसऱ्याही पदांसाठी असणार आहे. जसे की इथं बघा दुय्यम अभियंता हे जे पद आहे याच्यासाठी देखील तुम्हाला इथे जे यांत्रिक व विद्युत आणि स्थापत्य पद आहे याच्यासाठी हा अभ्यासक्रम असणार आहे. अभ्यासक्रम हा सारखाच आहे, फक्त आपल्याला गुणांचं जे प्रमाण आहे ते देखील आपल्याला सारखंच बघण्यासाठी भेटतं. फक्त टॉपिक थोडेसे वेगळे असणार आहे टेक्निकल सब्जेक्टमध्ये. तांत्रिक ज्ञानमध्ये म्हणजे टेक्निकल जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला थोडंसं वेगळे क्वेश्चन असणार आहे. अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण पुढे माहिती दिली आहे. कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न येतील ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर त्याच पुढे जर विचार केला तर ऑनलाईन अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे. नोव्हेंबरच्या आपण तारखेपर्यंत इथं बघा नोव्हेंबरच्या 16 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. याच्याविषयी तुम्हाला पुढे माहिती दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी हे वेब पोर्टल आहे बघा जे की इथं ओपन केलेलं आहे. इथून ऑनलाईन अर्ज भरायला तुम्ही सुरुवात करू शकता मित्रांनो. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती सेपरेट आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे मागासवर्गीयांसाठी इथं किंवा खुला प्रवर्गासाठी. तर खुला प्रवर्गासाठी इथं 1000 रुपये फीज असणार आहे. मागास प्रवर्गातील जे उमेदवार आहे SC ST यांच्यासाठी 900 फी असणार आहे. 100 रुपये इथं सूट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा इतर कोणकोणती महत्वाची माहिती ती जाणून घेऊया. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी बाकीची माहिती दिली आहे. प्रवेशपत्र हे तुम्हाला नंतर कळवण्यात येईल याच्याविषयी माहिती दिली आहे.
त्यानंतर बघा पुढे अजून काही महत्त्वाची माहिती नाहीये. जाहिरात डाउनलोड करा. बाकीची तुम्ही संपूर्ण माहिती ही जाणून घेऊ शकता. आता पुढील व्हिडिओ आपला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर बघा अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात इथं मी तुम्हाला इथं सांगितलेली मित्रांनो. आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली. ठीक आहे. तर अशा प्रकारचे बीएमसी मध्ये ही नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीची देखील तुम्ही तयारी करू शकता. याच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, त्याला जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो. सर्व अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील या पदभरतीविषयी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.